करणारच आहे र. पर शेवटी आपलीच आहे ती. तिच्या विमानात नाही का म्या तिकडे जाऊ म्हणून. तेच की तिच्या मनाने गेला असतास म्हणजे काहीतरी करून मन मारून तिनं सावताला सावरलं असतं. त्या सांगतो तू आता वय म्हणल आणि मागणं मग असं झालं तर मी लगेच परत येईन इथं. काय भिवून दे मग. असं काय म्हणू नका बाबा. आईला काय बी होणार नाही आणि ते डोसक्यात ठेवून तू जाऊ नका. नाहीतर आई इकडे लेकाची काळजी करत बसल आणि लेक तिकडे आईची काळजी करत बसल. समधीच बोंब. अरे बाळ्या आहे तिथं काय बी बोंब नाही बघ. हा माझ्या मोरूनच तर असं म्हणायचं. अरे तुझ्या मोर नाही बाबा. माझं कायमच म्हणणं आहे आज. असो आईची काळजी घे म्या गेल्या. हा होय. भैरी थांबते होतो थांबता भैरी. अरे आवाज तुम्ही आल्यापासून काय बी करायची गरज नाही. समजा कसं आपोआप होतंय. कोंबडा स्वतःच येतोय आणि सूर्यावर मान ठेवतोय. कामाचं बोल. अहो तेव्हा बाळू लगीन करून बी सुखी नाही. काही ना काही कला आहेच त्याच्या माग आणि त्याच्यामुळं त्याच्या घरादाराच्या माग. मी बोललो होतो ना. तरी हे लग्न झालं तरी त्या बाळूला मी सुखी राहू देणार नाही. आणि काल तर पंतनी गावातली समधी लोक जमा केली त्याच्या घरामोर उभा केली. कशाला? ते काय कळलं नाही. पर बाळ्याचाच काहीतरी तांटा होता. बळू तो पंच आणि बाळू जर आपापसात भांडले तर फायदा आपलाच. आणि पंच हे समजा कशासाठी करतो आहे का बाळ्याला गावाच्या बाहेर काढण्यासाठी. अरे मी रात्रंदिवस इथं पूजा मांडून बसलोय. त्या बाळ्याला गावच्या बाहेर जावंच लागेल. बेबीच्या देठापासून हसून झाला असन तर कशामुळे हसतात ते तर सांगा. अरे तुम्ही ज्याला गावाबाहेर काढायची वार्ता करता आहेसा नव का? आ? ही समधी जत्रा त्यानंच मांडली आहे र. आपल्या समध्यांच्या नाड्या त्याच्या हातामध्ये हायती. आणि आपण कोण आहोत? आपण आहोत त्याच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या बावल्या र बावल्या. बाप्पा अति होत आहे तुझं. बळू समजून सांग त्या देवप्पाला. अहो, जाऊ दे की ते आता समजावण्याच्या पल्याड गेला आहे. पण मला एक कळत नाही. बाळू जर गावाच्या बाहेर गेला तर बी जाईल. अरे इथे लिंबू कापला तर तंटा तिकडे होतो. देवी आईचं काय करायचं ते मी बघून घेईन. होय होय होय. तुम्ही म्हणता ना व पण तसंच होईल. काय रे गुंडू, असं चोरून का बोलतो आहेस? यो अप्पांना काय झालंय बघ. काय काय झाले आहे? यो मला वाटतं
अहो, वेडे झालेत. महादेवा महालिंगराया अयो काय बोलतोयस तू हे वाघ ओरडू नकोस, मी काय सांगतो ते नीट ऐक. काय वेळाची सुरुवात दिसते. एकटेच बसलेले असतात, स्वतःशीच बोलतात. गावात चालत असताना बोलतात स्वतःशी. मला वाटतं लक्ष द्यायला हवं, नाहीतर वैद्यांना दाखवावं लागेल. वैद्यांना यो मग काय करणार दुसरं? मी काय म्हणतो, त्यांना कुठल्या गोष्टीची काळजी आहे का? नाही असे काही नाही, सगळे तर नीट सुरू आहे बाबा. यो पण बघ, लक्ष द्यायला हवं. गुंडू हे असे बोलून तू मला खूप काळजी इथं टाकतोयस बघ. यो वा, मला पण काळजी आहे की ग अप्पांची. पण खूप आधीपासूनच त्यांना स्वतःशी बोलायची सवय आहे. हो, पण आजकाल हे प्रकरण खूपच वाढलंय. गुंडू आता काय करायला पाहिजे रे? यो आता तरी त्यांच्याकडे लक्ष ठेवायला हवं. आणि बघ, बाळूला वेडा म्हणता म्हणता स्वतःच वेडा व्हायची वेळ आली आहे त्यांच्यावर. यो हे असे काही बोलू नकोस बाबा. आपण नीट लक्ष देऊ त्यांच्याकडे आणि मी बोलून बघते त्यांच्याशी. यो तू काही बोलू नकोस, नाहीतर काहीतरी वेगळंच घेऊन बसतील डोक्यात. होय काय? ठीक आहे, नाही बोलत. आवरून झालं आहे माझं. निघायचं का? का? राहू दे, बोल. कायम सुखात राहा. कायच्यानं जेवढं होईल तेवढं मी केलं. संसार सुखाचा होऊ दे एवढाच आशीर्वाद देतो. बाळू असा दिस कवा येईल त्याचा विचार मी केला नव्हता. माझ्या पोराला घर सोडून जावं लागतं. आता पुण्यांदा भेटणार नाही सोय. भेटणार पण अगोदर गेला ठाव असायचं. 2-4 दिवसात कवा येणार परत येत. आता कवा येणार काय पिठावं नाही बघ. काय बी झालं तरी या घराला परका झाला बघ तू. अगं मी नुसतं इकडनं तिकडं चाललो आहे. यात रडायचं काय आहे? रह, तू गेल्यावर मी एकली पडीन की इथं. का म्हणून? तुझ्या संग पांडुरंग आहे, हलसिद्धनाथ आप्पा आहे, बा आहे, भीमादा आहे, भैरू आहे. तू माझ्यापासून लांब चालला की रह.